नमस्कार. सर्वप्रथम माझी ओळख करून देतो. माझे नाव आहे मनोज हरदे. तर आताच नुकताच जो आपला राज्यसेवा मुख्य परीक्षा 2023 पार पडली, त्यातील प्रश्नांची अपेक्षित उत्तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया. तर इथे मी संच क्रमांक C हा घेतला आहे आणि आपण एकूण 150 प्रश्न हे 3 भागामध्ये पाहणार आहोत. त्यापैकी हा पहिला भाग असेल आणि महत्त्वाचं म्हणजे हा माझा असल्या प्रकारचा पहिलाच व्हिडिओ आहे. त्यामुळे जर काही चुका झाल्या तर आपण समजून घ्याल अशी आशा बाळगतो. आणि जर आपणास काही वाटत असेल की यामध्ये काही चेंज करावं, काही प्रश्नांची उत्तर माझ्याकडून चुकलेले आहेत, तसं मी ते परिपूर्ण बरोबर असण्याची खात्री केली आहे. आणि यासाठी मी शासकीय वेबसाईट्स, त्यानंतर लक्ष्मीकांत असे आपले जे आपण नेहमी पुस्तक वापरतो आपल्या अभ्यासासाठी, त्यांचाच वापर केला आहे. तर आपण सुरुवात करूया. तर पहिला प्रश्न होता, खालील उच्च न्यायालयाचा त्यांच्या स्थापनेपासून चढत्या क्रम लावा. तर इथे तुम्हाला दिसतच असेल की इथे जे आपलं उत्तर एका प्रश्न निघत होतं. आपल्याला जर पटना ही सर्वात अगोदरचं स्थापन झालं उच्च न्यायालय माहीत असतं तर इथे उत्तर निघालं असतं, पण इथे माझं चुकलं आहे तसं ते. आणि इथे जर बघितलं तर उत्तर आपल्याला 4 मिळतं. त्यानंतर दुसरा प्रश्न आहे, भारतीय संविधानाच्या अनुसूची 8मध्ये पुढीलपैकी कोणत्या भाषांचा समावेश करण्यात आला आहे. तर इंग्रजी भाषेचा त्यात समावेश नाही आहे. त्याच्यावरून आपल्याला उत्तर मिळून जातं. नंतर प्रश्न क्रमांक 3, राज्यपालासंबंधित पुढील विधानापैकी कोणती विधान योग्य आहेत. त्यांना राजनैतिक अधिकार नसतात. नाही, त्यांना राजनैतिक अधिकार नसतात. त्यांना लष्करी अधिकार नसतात. बरोबर आहे, त्यांना लष्करी अधिकार नसतात. ते राष्ट्रपतींना ते अधिकार असतात. आणि त्यांना राज्याच्या उच्च न्यायालयातील न्यायाधीशांच्या नियुक्त्या करण्याचे अधिकार नसतात. हे सुद्धा बरोबर आहे. आपल्या संविधानाचे कलम 217 अन्वये तो अधिकार राष्ट्रपतींना दिला आहे. त्याच्यामुळे याचं बरोबर उत्तर येतं अ, ब, क, पर्याय क्रमांक 1. त्यानंतर आपण प्रश्न क्रमांक 4 बघूया. प्रश्न क्रमांक 4 आहे, अनुच्छेद 51A मध्ये मूलभूत कर्तव्ये नमूद करण्यात आले आहेत आणि ती मानवी हक्कांचा जागतिक जाहीरनाम्याच्या कोणत्या कलमाशी सुसंगत आहे. आता आपण GS3मध्ये UDHR बघितलाच आहे, त्यामुळे याचं उत्तर येणं अपेक्षित होतं. तिथे कलम 29मध्ये आपल्याला ड्युटीज सांगितलेल्या आहेत. त्यानुसार मग 51A मध्ये जे मूलभूत कर्तव्य आहे ते आपल्या UDHRमधील कलम 29शी साम्य दाखवतात. पुढचा प्रश्न होता, अंदमान आणि निकोबार बेटे पुढीलपैकी कोणत्या उच्च न्यायालयाच्या प्रादेशिक अधिकार क्षेत्रात येतात. आता दिल्ली तर हे केंद्रशासित प्रदेशासाठी असले, दिल्ली एकमेव असं केंद्रशासित प्रदेश आहे ज्याला स्वतःचं उच्च न्यायालय. नंतर जे आपलं लक्षद्वीप केंद्रशासित प्रदेश आहे, केरळ उच्च न्यायालयाच्या अधिकार क्षेत्रात येतं. मद्रास उच्च न्यायालयाच्या अधिकार क्षेत्रात ते पुदुचेरी केंद्रशासित प्रदेश आहे. आणि अंदमान निकोबार बेट ही कलकत्ता उच्च न्यायालयाच्या प्रादेशिक अधिकार क्षेत्रात येतात. त्याच्यामुळे त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. त्यानंतर 6वा प्रश्न होता, उपराष्ट्रपतीच्या निवडणुकीसाठीच्या निर्वाचक मंडळात कोणाचा समावेश होतो. आता उपराष्ट्रपतीच्या निवडणुकीच्या निर्वाचक मंडळात राज्यांच्या विधानसभांचे सदस्य यांचा समावेश होत नाही, कारण ते राष्ट्राला रिप्रेझेंट करत नसतात. ते फक्त जेव्हा राष्ट्रपती नसतात तेव्हा त्यांचे कार्य करतात आणि ते जनरली त्यांचं कार्य हे राज्यसभेचे सभापती म्हणून असतं. म्हणून त्यांच्या निवडणुकीसाठी निर्वाचकांत राज्याच्या विधानसभाचे सदस्य समाविष्ट होत नाही. त्यामध्ये फक्त लोकसभा आणि राज्यसभेचे सर्व सदस्य असतात. त्यामुळे त्याचं पर्याय क्रमांक 4 उत्तर आहे. नंतर येतो प्रश्न क्रमांक 7, खालीलपैकी कोणत्या कॅबिनेट समितीच्या अध्यक्षस्थानी पंतप्रधान असतात. आता राजकीय व्यवहार समिती, वित्तीय व्यवहार समिती आणि नियुक्ती समिती या तिन्हींच्या अध्यक्षस्थानी पंतप्रधान असतात. संसदीय व्यवहार समितीच्या अध्यक्षस्थानी गृहमंत्री असतात. त्याच्यामुळे याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 अ, ब, ड. नंतर प्रश्न क्रमांक 8 आहे,
योग्य कथने ओळखा. भारतीय संविधानाच्या अनुच्छेद 76 मध्ये ॲटर्नी जनरलच्या नियुक्तीबाबत तरतूद आहे. ॲटर्नी जनरल म्हणजेच आपला महान्यायवादी. तर ॲटर्नी जनरलला भारतीय सीमा क्षेत्रात ते पहिलं उद्या बरोबर आहे. नंतर ॲटर्नी जनरलला भारतीय सीमा क्षेत्रातील सर्व न्यायालयामध्ये ऐकून घेण्याचा अधिकार प्राप्त आहे, हे सुद्धा विधान बरोबर आहे. आणि अनुच्छेद 88 नुसार ॲटर्नी जनरलला संसदेच्या कोणत्याही सभागृहात बोलण्याचा अधिकार आहे, परंतु मतदानाचा प्राधिकार प्राप्त नाही, हे सुद्धा विधान बरोबर आहे. त्यामुळे वरीलपैकी सर्व. त्यानंतर प्रश्न क्रमांक 9, भारतीय संविधानात सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश नियुक्त होण्यासाठी किमान वयोमर्यादा किती सांगण्यात आली आहे? तर असली कसली वयोमर्यादा आपल्या संविधानात सांगण्यात आलेली नाही आहे, त्याच्यामुळे उत्तर आहे 4. नंतर प्रश्न क्रमांक 10, राज्यघटनेची मूलभूत संरचना असलेल्या तरतुदीमध्ये संसद दुरुस्ती करू शकत नाही अशा शासनाचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने गोलकनाथ खटल्यामध्ये दिलेला आहे, तर नाही, तो केशवानंद भारती खटल्यामध्ये दिलेला आहे. त्यानंतर भारतीय राज्यघटनेमध्ये दुरुस्तीचे विधेयक प्रथम केवळ लोकसभेत सादर केले जाऊ शकते, असे काही राज्यघटनेमध्ये उल्लेख नाही, ते कुठल्याही गृहामध्ये सादर करता येते. त्यानंतर तिसरा पर्याय आहे, संघराज्य स्वरूपाशी निगडीत असलेल्या तरतुदींच्या दुरुस्तीसाठी भारतातील सर्व राज्यांच्या विधिमंडळांनी देखील मान्यता देणे आवश्यक असते. तर सर्व राज्यांच्या विधिमंडळांनी मान्यता देणे इथे आवश्यक नाही आहे. तर अर्ध्यापेक्षा जास्त राज्यांनी साध्या बहुमताने आपली मान्यता देणे आवश्यक असते. आणि चौथं विधान आहे, राष्ट्रपती घटनादुरुस्ती विधेयक संसदेच्या पुनर्विचारासाठी एकदा परत पाठवू शकतात. इथे 24वी घटनादुरुस्ती 1971 लक्षात घ्यावे लागेल. त्यानुसार राष्ट्रपतींना घटनादुरुस्ती विधेयकाला परवानगी द्यावीच लागते. त्याच्यामुळं बरोबर विधान विचारले आणि वरती दिलेले 4 विधान हे चुकीचे असलेले आपला पर्याय क्रमांक येतो 4. त्यानंतर प्रश्न क्रमांक 11, नीती आयोगाबाबत खालीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत? नीती आयोगाचे उद्दिष्ट शाश्वत विकास उद्दिष्ट साध्य करणे आणि देशातील सहकारी संघराज्य वाढवणे हे आहे, बरोबर आहे. त्यानंतर भारताचे पंतप्रधान हे नीती आयोगाचे पदसिद्ध अध्यक्ष आहेत, हे पण बरोबर आहे. नंतर नीती आयोगाचे 8 पूर्णवेळ सदस्य आहेत. तर नीती आयोगाच्या पूर्णवेळ सदस्यांची संख्या अशी काही ठरलेली नाही आहे, सध्या 4 सदस्य आहे. त्यामुळे विधान क हे चुकीचं असल्याने आपलं उत्तर येतं अ आणि ब. त्यानंतर 12वा प्रश्न आहे, भारत हे गणराज्य आहे म्हणजे काय? तर इथे लोकांचे शासन, लोकांसाठी शासन, हे बरोबर आहे. राज्यप्रमुख म्हणून निर्वाचित राष्ट्रपती असतात, हे सुद्धा विधान बरोबर आहे. त्यानंतर राष्ट्रपती पदासह सर्व पदे नागरिकांसाठी खुले असतात, हे सुद्धा बरोबर आहे. त्यामुळे आपलं उत्तर येतं पर्याय क्रमांक 1 अ ब क वरीलपैकी सर्व. प्रश्न क्रमांक 13 आहे. त्यानंतर भारतीय संसदीय शासनाची वैशिष्ट्ये ही आहेत. आता यामध्ये आपल्याला भारतीय संसदीय शासनाची वैशिष्ट्ये विचारलेली आहेत. त्यामध्ये 1 नंबर आहे पर्याय क्रमांक आहे, नाममात्र वास्तविक कार्यकारी अधिकारी यांचे अस्तित्व, बरोबर आहे. त्यानंतर कार्यकारी मंडळाची विधिमंडळात सामूहिक जबाबदारी. आता ते मला सुरुवातीला फक्त लोकसभा वाटलं होतं आणि विधिमंडळाऐवजी संसद वाटलं होतं, पण नंतर जेव्हा मी ऑप्शन इलिमिनेट करायला गेलो तेव्हा जाणवलं की असं ते इलिमिनेट करून पर्यायचं उत्तर निघत नाही. पंतप्रधानाचे नेतृत्व, बरोबर आहे. कनिष्ठ सभागृहाचं विसर्जन, हे पण बरोबर आहे. आणि बहुमतदारी पक्षाची सत्ता, हे सुद्धा बरोबर आहे. त्यामुळे अ ब क ड ई सर्व उत्तरं बरोबर आहे त्याचे. नंतर प्रश्न क्रमांक 14 सोपा होता. संविधानाच्या भागाने त्यामध्ये असलेल्या विषयांच्या जोड्या लावायच्या होत्या. ते आपण भाग 20मध्ये आहे घटनादुरुस्ती, भाग 18मध्ये आणीबाणी संबंधीच्या तरतुदी आहेत, भाग 15मध्ये निवडणूक आहेत आणि भाग 11मध्ये केंद्र व राज्य संबंध आहेत. त्यामुळे पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 15, भारतीय इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्राचा प्रथम वापर कुठे करण्यात आला होता? EVMचा वापर. तर 19 मे 1982मध्ये पररूर विधानसभाच्या पोटनिवडणुकीत त्याचा वापर करण्यात आला होता. नंतर प्रश्न क्रमांक 16, मिनर्वा मिल्स प्रकरणामध्ये सर्वोच्च न्यायालयाने घोषित केलेल्या संविधानाच्या मूलभूत चौकटीचे घटक विचारले होते आपल्याला. तर इथे संविधानात सुधारणा करण्याचा संसदेचा मर्यादित अधिकार, हे एक बरोबर आहे. न्यायालयीन पुनर्विलोकन, हे सुद्धा बरोबर आहे. आणि मूलभूत अधिकार व मार्गदर्शक तत्त्वे यांच्यामध्ये सुसंवाद व संतुलन, हे सुद्धा बरोबर आहे. परंतु इथे सत्तेचे विभाजन हे तत्त्व जे आहे
मूलभूत चौकटीचे घटक हा केशवंत भारती खटल्यामध्ये सांगण्यात आला होता. त्यामुळे ड चूक केल्यानंतर आपल्याला मिळतो ऑप्शन ब क, पर्याय क्रमांक 1. नंतर प्रश्न क्रमांक 17, संविधान सभेबाबत खालील विधाने विचारण्यात या. संविधान सभेने मे 1949 भारताच्या राष्ट्रकुल सदस्यत्वाला मान्यता दिली होती. बरोबर आहे. संविधान सभेने 22 जुलै 1947 रोजी राष्ट्रध्वज स्वीकारला. हे सुद्धा बरोबर आहे. संविधान सभेने 24 जानेवारी 1950 रोजी राष्ट्रगीत स्वीकारले. हे सुद्धा बरोबर आहे. संविधान सभेने 24 जानेवारी 1949, अच्छा इथे 1949 नसून 1950 पाहिजे होतं, रोजी भारताचे पहिले राष्ट्रपती म्हणून डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांची निवड केली. तर आपल्याला अयोग्य विधान विचारलं होतं आणि राष्ट्रपती म्हणून राजेंद्र प्रसाद यांची निवड ही 24 जानेवारी 1950ला करण्यात आली. त्यामुळे विधान ड हे चुकीचं असल्याने पर्याय क्रमांक 4 हे बरोबर आहे. त्यानंतर भारत सरकारने आकांक्षा जिल्हा कार्यक्रम म्हणजेच ॲस्पिरेशनल डिस्ट्रिक्ट प्रोग्राम केव्हा सुरुवात केली होती? तर याचं उत्तर आहे जानेवारी 2018. नंतर आपल्याला मालमत्तेच्या अधिकाऱ्याबाबत चुकीचे विधान विचारलं आहे. 19 नंबरचा प्रश्न सुरू आहे. तर पर्याय क्रमांक 1 होता की यात चुकीचं विचारलं. तर इथे आपलं 1978चा 44व्या घटना दुरुस्ती अधिनियमाद्वारे भारतीय घटनेतील अनुच्छेद क्रमांक 19(1)(f) आणि 31 घटनेतून वगळून मालमत्तेचा हक्का मूलभूत हक्काच्या यादीतून वगळण्यात आला. बरोबर आहे. 44व्या घटना दुरुस्ती अधिनियमाद्वारे अनुच्छेद 31(1) मधील तरतूद नव्याने निर्माण करण्यात आलेल्या अनुच्छेद 300(a) मध्ये करण्यात आली. बरोबर आहे. अनुच्छेद 300(a) राज्यघटनेचा भाग 21 मध्ये प्रकरण 3 मध्ये आहे. हे विधान चुकीचं आहे, तर ते भाग 12 मध्ये आहे. त्यामुळे आपल्याला चुकीचं विधान विचारलं. पर्याय क्रमांक 3 चुकीचं होतो. आणि मालमत्तेचा अधिकार आता केवळ घटनात्मक आणि वैधानिक न समजता तो मानवी अधिकार देखील म्हणून समजण्यात यावा. हे बरोबर आहे. तो घटनात्मक आणि वैधानिक आहे, परंतु मूलभूत हक्क नाही आहे. हे इथं लक्षात घेणं महत्त्वाचं आहे. नंतर प्रश्न क्रमांक 20, भारताच्या राज्यघटनेच्या 4थ्या भागात अनुक्रमे टिंबटिंबमध्ये राज्याच्या धोरणासंबंधीच्या मार्गदर्शक तत्वाचा समावेश आहे. आता मार्गदर्शक तत्व विचारलेले आहे आणि इथे खूप सोपा प्रश्न होता तसा, 36 ते 51. बाकी ऑप्शन जवळपास सुद्धा नाहीत कसले. नंतर प्रश्न क्रमांक 21, दिल्ली संदर्भात पुढील विधानांपैकी कोणती विधाने योग्य आहे? भारतीय संविधानाच्या परिशिष्ट 1 मध्ये दिल्लीचा समावेश केंद्रशासित प्रदेशामध्ये करण्यात आला आहे. तर हे विधान बरोबर आहे. फर्स्ट शेड्यूलमध्ये त्याचा उल्लेख आहे. दिल्लीला स्वतःचे विधिमंडळ आहे. बरोबर आहे. घटना दुरुस्ती अन्वये ते निर्माण करण्यात आलं आहे. आणि इथे एक लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट म्हणजे पुदुच्चेरीचं हे कायद्याद्वारे तयार करण्यात आलेलं आहे. त्यानंतर क, दिल्लीच्या विधिमंडळाला सार्वजनिक सुव्यवस्था, पोलीस आणि जमीन याविषयी कायदे करण्याचा अधिकार नाही. हे सुद्धा बरोबर आहे. त्यामुळे आपला पर्याय येतो 21 नंबरचा 1 अ ब क. त्यानंतर प्रश्न क्रमांक 22, 27 जानेवारी 2014 रोजी अधिसूचनेद्वारे कोणत्या धर्माला आणखी एक अल्पसंख्याक म्हणून अधिसूचित करण्यात आलं? तर त्याचं उत्तर आहे जैन धर्माला अल्पसंख्याक म्हणून अधिसूचित करण्यात आले 2014 मध्ये. त्यानंतर प्रश्न क्रमांक 23, संविधान सभेबाबत कोणते विधान योग्य आहे ते ओळखा. तर कॅबिनेट मिशन योजनेद्वारे निर्माण केलेल्या योजनेअंतर्गत नोव्हेंबर 1946 मध्ये संविधान सभेची स्थापना करण्यात आली. बरोबर आहे. त्यानंतर प्रत्येक ब्रिटिश प्रांतात वाटप केलेल्या जागा या 4 मुख्य समुदाय मुस्लिम, शीख, दलित आणि सर्वसाधारण यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणात विभागल्या जाणार आहोत. तर इथं चूक आहे. इथे 4 नसून 3 आहे. मुस्लिम, शीख आणि सर्वसाधारण. इथे दलित नव्हतं. त्यामुळे आपलं उत्तर येईल फक्त पर्याय क्रमांक 1 फक्त अ. त्यानंतर प्रश्न क्रमांक 24, भारतीय राज्यघटनेतील मूलभूत कर्तव्याशी संबंधित खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे? मूलभूत पर्याय क्रमांक 1 आपल्याला चुकीचं विचारलं आहे. मूलभूत कर्तव्यांची कल्पना रशियाच्या राज्यघटनेपासून प्रेरित आहे. बरोबर आहे. त्यानंतर स्वर्णसिंग समितीच्या शिफारसीनुसार 42व्या घटना दुरुस्ती कायदा 1978 द्वारे घटनेचा भाग 4 मध्ये समाविष्ट केले गेले आहे. परंतु इथे आपल्याला लक्षात येईल की 42वी घटना दुरुस्ती 1976 जी, त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हा चुकीचा ठरतो. खालील पर्याय बघूया. 86व्या घटना दुरुस्ती कायदा 2002 द्वारे आणखी एक कर्तव्य जोडले. बरोबर आहे. आणि सर्व 11 मूलभूत
चौथा पर्याय सर्व 11 मूलभूत कर्तव्य राज्यघटनेच्या अनुच्छेद 51A मध्ये सूचित करण्यात आले. हे पण बरोबर आहे. त्यामुळे आपलं उत्तर तर पर्याय क्रमांक 2 हे विधान चूक असल्यामुळे. त्यानंतर 25वा प्रश्न आहे, अनुसूची 1 संदर्भात मूळ संविधानातील भारतीय प्रदेशाच्या तरतुदी संदर्भात पुढीलपैकी कोणते विधान योग्य आहे? मूळ भारतीय संविधानात राज्यांचे वर्गीकरण अ, ब, क अशा 3 भागात करण्यात आले होते. तर हे चुकीचं आहे. मूळ वर्गीकरण हे 4 भागात करण्यात आलं होतं. त्यामध्ये पहिल्या भागात 9, दुसऱ्या भागात 9, तिसऱ्या भागात 10 आणि चौथ्या भागात 1 राज्य होतं. आणि इथे येतं यांनी दिलं होतं की चौथ्या ड गटात 2 प्रदेशांचा समावेश करण्यात आला होता. आणि तिसरा ऑप्शन क नंबरचा पर्याय आहे की ड गटामध्ये जम्मू आणि काश्मीरचा समावेश करण्यात आला होता. पण इथे 3 गट नसून 4 गट होते, अ, ब, क, ड. त्याच्यामुळं पहिला पर्याय जर आपण कट केला तर ब क उत्तर मिळतं आपल्याला. त्यानंतर 26 नंबरचा प्रश्न, योग्य विधाने विचारले आहेत. लोकसभेत 84 जागा या अनुसूचित जातींसाठी राखीव आहेत, बरोबर आहे. 47 जागा या अनुसूचित जमातींसाठी राखीव आहे, हे सुद्धा बरोबर आहे. उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये अनुसूचित जमातींसाठी लोकसभेसाठी जागा राखीव नाहीत, हे सुद्धा बरोबर आहे. आणि 2008मधील परिसीमनानंतरही महाराष्ट्रातील लोकसभेच्या आधीच्या अनुसूचित आणि अनुसूचित जमातीसाठी राखीव असलेल्या जागांच्या संख्येत कोणताही बदल झाला नाही, हे विधान चुकीचं आहे. 2008च्या परिसीमनानंतर SCच्या 3 जागेवरून 5 जागा झाल्या होत्या, त्यांच्या 2 जागा वाढल्या होत्या आणि STच्या तेवढ्याच राहिल्या होत्या. त्यामुळे आपलं विधान पर्याय क्रमांक 1 बरोबर येतो, अ, ब, क. नंतर प्रश्न क्रमांक 27, योग्य कथने ओळखा. भारताच्या राज्यघटनेच्या 7व्या अनुसूचीमध्ये 3 सूची समाविष्ट आहेत, बरोबर आहे. नंतर अनुच्छेद 249 नुसार कायदा करण्याचे शेषाधिकार केंद्राकडे देण्यात आले. तर 249 नुसार राज्य सरकारचे कायदे करण्याचा जो केंद्राच्या संसदेत जो अधिकार एक्वायर करते, 249, 250 आणि 252, 53 ही जे कलम आहेत, यामध्ये राज्याच्या कायदे करण्याच्या अधिकारावर संसद कशा प्रकारे अतिक्रमण करू शकते हे दिलं आहे. किंवा मग संसदेच्या काही राज्यांच्या मागण्यानुसार कशा प्रकारे राज्यांच्या विषयावर संसद कायदे करू शकते या संबंधीच्या तरतुदी त्या कलमामध्ये दिलेल्या आहेत. तर 249 शेषाधिकार केंद्राकडे देण्यात आला आहे, हे विधान त्यामुळे चुकीचं आहे. 7व्या अनुसूचीतील 3 सूचीमध्ये सर्वात जास्त बदल 7व्या आणि 42व्या घटना दुरुस्तीद्वारे करण्यात आले आहे, हे पण बरोबर आहे. आणि आपलं ब विधान चूक आहे. ब चूक केल्यानंतर आपलं विधान बरोबर मिळतं अ आणि क. इथं मला थोडी शंका आहे. आता मी एवढं वेळेच्या अभावीमुळे जास्त बारीक बघितलं नाही. कदाचित 101 असं सुद्धा असू शकतं. 101व्या घटना दुरुस्तीन्वये सूचीमध्ये बराच बदल करण्यात आला आहे. पण सूचीमध्ये म्हणण्यापेक्षा 42व्या घटना दुरुस्तीन्वये जास्त उत्तर मला बरोबर असण्याचे चान्सेस वाटत आहेत. त्यामुळे अ आणि क हे योग्य आहेत. प्रश्न क्रमांक 28, योग्य कथने ओळखा. भारतीय राज्यघटनेची उद्देशपत्रिका ही पंडित नेहरूद्वारे निर्मित व प्रस्तुत आणि संविधान सभेने स्वीकारलेल्या उद्दिष्टाचा ठराव यावर आधारित आहे, बरोबर आहे. एन पालखीवाला संविधान तज्ज्ञ यांनी उद्देशपत्रिकेला संविधानाचे ओळखपत्र म्हटले आहे. दोन्ही विधाने बरोबर आहेत, त्यामुळे पर्याय क्रमांक 3. 29 नंबरचा प्रश्न आहे. आपल्याला चुकीचं विधान विचारलेलं आहे. 1987च्या कायद्यानुसार लोक न्यायालयाने दिलेला निवाडा हा दिवाणी न्यायालयाचा आदेश मानला जातो आणि तो अंतिम असतो व सर्व पक्षकारांसाठी बंधनकारक असतो, हे विधान बरोबर आहे. त्यानंतर 2 नंबरचा पर्याय, लोक न्यायालयामध्ये प्रकरण दाखल केल्यानंतर कोणती कोर्ट फी भरावी लागत नाही, इथपर्यंत बरोबर आहे. परंतु जर न्यायालयात प्रलंबित असलेले प्रकरण लोक न्यायालयाकडे पाठवले गेले आणि त्यानंतर निकाली निघाल्यास न्यायालयात भरलेली कोर्ट फी मात्र पक्षकारांना परत केली जात नाही, हे चुकीचं आहे. तर ती परत केली जाते. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हा चुकीचा आहे. आणि पर्याय क्रमांक 3 आहे, कोणत्याही कायद्यानुसार समझोता न करता येणाऱ्या गुन्ह्यांच्या संदर्भात लोक न्यायालयाचे अधिकार क्षेत्र असणार नाही, हे सुद्धा विधान बरोबर आहे. त्यामुळे चुकीचं विचारलं असताना आपलं पर्याय क्रमांक 2 हे उत्तर येते तिथे.
त्यानंतर 30 नंबरचा प्रश्न, राष्ट्रपतींच्या महाभियोगामध्ये संसदेच्या कोणत्याही सभागृहाचे नामनिर्देशित नियुक्त सदस्य सहभागी होऊ शकतात? बरोबर आहे हे विधान. पण हे नामनिर्देशित सदस्य त्यांच्या निवडणुकीमध्ये सहभागी होत नाहीत. राष्ट्रपतीच्या महाभियोगामध्ये राज्य विधानसभाचे निर्वाचित सदस्य सहभागी होऊ शकत नाही, हे बरोबर आहे, परंतु ते त्यांच्या निवडणुकीमध्ये सहभागी होऊ शकतात. म्हणून पर्याय क्रमांक 3 ए व ब दोन्ही. नंतर प्रश्न क्रमांक 31, भारतीय संविधानात नमूद असलेली राज्याच्या धोरणाची खालीलपैकी कोणती मार्गदर्शक तत्त्वे त्यांच्या अनुच्छेदाशी योग्यप्रमाणे जोडलेली आहेत? अनुच्छेद 42 मध्ये कामाच्या ठिकाणी मानवी स्थिती व मातृत्व सुविधा, बरोबर आहे. अनुच्छेद 43 कुटीर उद्योग विकसित करणे, गांधीवादी तत्त्वे, बरोबर आहे. कलम 50 कार्यकारी मंडळापासून न्यायमंडळ विभक्त ठेवणे, हे सुद्धा बरोबर. त्यामुळे आपलं पर्याय क्रमांक 3 अ ब क. नंतर विभागीय परिषदेच्या कार्यासंबंधी प्रश्न आपल्याला विचारण्यात आला आहे. राज्य, केंद्रशासित प्रदेश आणि केंद्र यांच्यात सहकार्य आणि समन्वयास चालना देणे, बरोबर आहे. राज्यवाद, क्षेत्रवाद, भाष्यवाद आणि संकुचितवादी वृत्ती यांना आळा घालणे, हे पण बरोबर आहे. नंतर पर्याय क्रमांक क, आंतरराज्य नद्यांच्या पाण्यासंबंधी राज्यामध्ये जे तंटे उद्भवले असतील त्याबाबत चौकशी करणे आणि त्यावर सल्ला देणे, हे काम जलविवाद न्यायाधिकरणाचं आहे. त्यामुळे क चुकीचं आहे आणि विधान अ ब बरोबर येत आहे. पर्याय क्रमांक प्रश्न क्रमांक 33, भारतीय संविधानातील नागरिकांच्या मूलभूत कर्तव्याच्या यादीत पुढीलपैकी कोणत्या शब्दाचा उल्लेख नाही? राष्ट्रगीत या शब्दाचा उल्लेख आहे, राष्ट्रप्राणी याचा उल्लेख नाही आहे कुठेच, एकात्मता या शब्दाचाही उल्लेख आहे, संघराज्य रचना याचाही उल्लेख नाही आहे, वैज्ञानिक स्वभाव याचाही उल्लेख आहे आणि वारसा आणि इमारती याचा उल्लेख आपला मार्गदर्शक तत्वामध्ये, मूलभूत कर्तव्यामध्ये याचा उल्लेख नाही. त्यामुळे आपलं उत्तर येतं अ क इ. प्रश्न क्रमांक 34, खालील विधाने विचारात घ्या. 1966 मध्ये स्थापन करण्यात आलेल्या प्रशासकीय सुधारणा आयोगाने केंद्रात लोकपाल आणि राज्यामध्ये लोकायुक्त अशी द्विस्तरीय यंत्रणा स्थापन करण्याची शिफारस केली होती, बरोबर आहे. MC छागला हे 1966 मध्ये ERCचे अध्यक्ष होते, तर हे विधान चुकीचं आहे. तर ते मोरारजी देसाई होते, त्यामुळे आपलं पर्याय क्रमांक 1 फक्त बरोबर. प्रश्न क्रमांक 35, भारतीय उपराष्ट्रपती संदर्भात पुढीलपैकी कोणती विधाने चुकीची आहे? चुकीचे विधान विचारले आहे. ते लोकसभेची निवडणूक लढवण्यास पात्र हवेत, तर ते राज्यसभेची निवडणूक लढवण्यास पात्र हवे, ही त्यामुळे अविधान चुकीचं ठरतं. त्यांची बडतर्फी लोकसभा आणि राज्यसभा सदस्यांच्या बहुमताने पारित केलेल्या ठरावाद्वारे करण्यात येते, हे सुद्धा विधान चूक आहे. त्यांना राज्यसभेत प्रभावी बहुमताने व लोकसभेत साध्या बहुमताने ठराव पारित करावा लागतो. ते कितीदाही पुनर्निवडणूक लढवण्यास पात्र असतात. फक्त क विधान बरोबर आहे आणि आपल्याला चुकीचे विधान विचारले आहे, त्यामुळे चुकीची विधाने अ आणि ब. प्रश्न क्रमांक 36, परिसमन आयोगाने दिलेल्या आदेशांना कोणत्याही न्यायालयात आव्हान देता येते. परिसमन आयोगाने दिलेल्या आदेशांना कोणत्याही न्यायालयात आव्हान देता येते, हे चुकीचं आहे. परिसमन आयोगाने दिलेल्या आदेशांना कोणत्याही न्यायालयात आव्हान देता येत नाही. त्यानंतर निवडणूक विवादांच्या निकालासाठी न्यायाधिकरण स्थापन करण्याचा अधिकार अनुच्छेद 323 ब नुसार संसद किंवा राज्य विधिमंडळ यांना आहे. तर इथे माझ्याकडून थोडं व्यवस्थित बघितलं गेलं नाही. कंसात संसद किंवा राज्य विधिमंडळ असं दिलं आहे, तर संसदेला तर फिक्स आहे, राज्य विधिमंडळावर मी थोडं शंकास्पद आहे आणि विधान अ तर चुकीचंच आहे. विधान ब बघून घ्यावं लागेल एकदा, तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये मी नक्की कळवेल. प्रश्न क्रमांक 36, त्याचा स्क्रीनशॉट काढून घ्या तुम्ही. ओके. प्रश्न क्रमांक 37, योग्य विधाने ओळखा. राज्यातील पंचायती व नगरपालिकांच्या निवडणुका राज्य निवडणूक आयोग घेत असते, बरोबर आहे. 1988च्या 61व्या घटना दुरुस्ती कायद्यान्वये मतदानाचे वय 21 वरून 18 वर्ष करण्यात आले आहे. हो बघा, मी सुद्धा इथे वाचताना चुकलो नाही, बरोबर 21 वरून 18 केले, 18 वरून 21 नाही केले, त्यामुळे अ पण बरोबर आहे, ब पण बरोबर आहे. पर्याय क्रमांक 3, 1991 मध्ये निवडणूक आयोगाने पहिल्यांदा प्रभावीपूर्ण आदर्श आचारसंहितेचा उपयोग केला,
हे पण बरोबर आहे. आणि 4 नंबरचा पर्याय आहे, चंद्रकुमार खटल्यामध्ये अनुच्छेद 332 उपकलम 3 हे असंविधानिक घोषित करण्यात आले. तर इथं 332 हे त्यांनी चुकीचं केलं आहे, आकडे फिरवले फक्त. 323 बऱ्याच वेळेस आपण फक्त घाईमध्ये 332ला 323 वाचून जातो. तर पेपर सॉल्व करताना हे लक्षात येणं गरजेचं आहे. मला पेपरला ते लक्षात आलं होतं, परंतु जेव्हा मी आन्सर की चेक करत होतो माझी, तेव्हा मी ते 332ला 323च वाचत होतो. पण नंतर जेव्हा बघितलं खाली, मी स्वतः ते करेक्शन केलेलं आहे. तर या गोष्टी पेपरमध्ये टाळणं गरजेचे असतात. या छोट्या चुका आपल्याला, जे प्रश्न आपल्या हक्काचे आहेत ते घेऊन जाऊ शकतात. या चुका टाळल्या तर आपल्या प्रत्येक पेपरला 4-4, 5-5 मार्क जरी वाढले तरी ते आपल्याला रिझल्टच्या आत किंवा बाहेर टाकू शकतात. प्रश्न क्रमांक 38, खालीलपैकी कोणते इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्राचे फायदे आहेत? छपाईची किंमत कमी करते, बरोबर आहे. कागदाचे प्रमाण कमी करते, बरोबर आहे. पारंपरिक पद्धतीपेक्षा मोजणी प्रक्रिया जलद असते, बरोबर आहे. मशीनवरील अवलंबित्व कमी करते. तर इलेक्ट्रॉनिक मशीन वापरल्यावर त्याच्यावरचं अवलंबित्व कसं कमी करेल? त्यामुळे ड ऑप्शन हा चुकीचा आहे. आणि मतदान टक्केवारीत वाढ करते, बरोबर आहे. मतदान जे बाद होतं ते मतदान बाद होण्याचं प्रमाण कमी होतं. त्यामुळे उत्तर, जर आपण ड इलिमिनेट केला तर आपल्याकडे 2 पर्याय असतात, अ ब क ई आणि अ ब क. आणि ई पर्याय आहे मतदानात टक्केवारीत वाढ होते, बरोबर आहे. मतदान टक्केवारीत वाढ होते, त्यामुळे पर्याय क्रमांक 1. त्यानंतर प्रश्न क्रमांक 39, भारतातील दबाव गटाबाबत खालीलपैकी कोणती विधाने योग्य आहेत? समान हितसंबंध असणाऱ्या लोकांचा दबाव गट निर्माण होत असतो, बरोबर आहे. दबाव गट ही एक अराजकीय संघटना असते, हे सुद्धा बरोबर आहे. दबाव गटातील सदस्य राजकारणापासून पूर्णपणे अलिप्त नसतात, कोणत्या ना कोणत्या राजकीय पक्षाचे ते सदस्य असतात, हे विधानसुद्धा बरोबर आहे. दबाव गट जरी अराजकीय संघटना असली तरी ते कुठल्या ना कुठल्या राजकीय पक्षाचे सदस्य असतात, ते त्यांना पाठिंबा देत असतात. आणि दबाव गटाचे कार्यक्षेत्र हे अमर्यादित असते, तर हे चुकीचे. दबाव गटाचे क्षेत्र हे मर्यादित असते. तर आपल्याला ड विधान तर हे कन्फर्म चुकीचं हे माहिती आहे. त्यावरून आपण जर ड इलिमिनेट केला तर आपल्याकडे पर्याय क्रमांक उरतात 1, 2 आणि 4. त्याच्यापैकी योग्य विचारलं आहे 1 नंबरचं, तर 100% योग्य. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 सुद्धा उडतो. आणि मग अ ब आणि अ ब क हे 2 ऑप्शन आपल्याकडे शिल्लक असतात. तर क सुद्धा विधान बरोबर आहे. तर आयोग याला काय देतं बघूया, पण क बरोबर असायला हवं. त्यामुळे पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 40, महिला आरक्षणासंबंधी प्रश्न आहे. लोकसभा आणि सर्व राज्यांच्या विधानसभांमध्ये महिलांसाठी राखीव जागा असाव्यात यासंबंधीचे विधेयक UPI 1 शासनाने मे 2008 मांडले, बरोबर आहे. महिला आरक्षण विधेयक पुनर्मांडणीनंतर राज्यसभेने 9 मार्च 2010 रोजी मंजूर केले, हे सुद्धा बरोबर आहे. सदर विधेयक लोकसभेत कधीही मतदान झाले नाही, हे सुद्धा बरोबर आहे. आणि या विधेयकामध्ये लोकसभेत आणि विधानसभामध्ये महिलांसाठी 50% जागा राखीव असाव्यात हा उद्देश होता. तर इथूनच आपले उत्तर निघते. तर 50% नसून 33% जागा राखीव ठेवण्यासाठी त्याचा उद्देश होता. त्यामुळे आपलं विधान ड चुकीचं आहे. त्यामुळे वरीलपैकी सर्व कट होतं, इथे ड कट होतो, इथे ड कट होतो. त्यामुळे आपल्याला बाकी गोष्टी जरी माहीत नसत्या, फक्त एवढं जरी माहीत असतं 50% नसून ते 33% आहे, तरी आपलं उत्तरपर्यंत आपण पोहोचू शकत होतो. पर्याय क्रमांक 1 अ ब क. प्रश्न क्रमांक 41, भाषण व व्यक्ती स्वातंत्र्य यावरील बंधनं खालीलपैकी कोणती आहेत? तर पर्याय क्रमांक 1 आहे धार्मिक विचार, हे काही दिलेलं नाही आहे बंधनामध्ये. सभ्यता किंवा नैतिकता हे दिलं आहे, त्यामुळे बंधनामध्ये सभ्यता व नैतिकता आहे. बदनामी नाही करू शकत तुम्ही तुमच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यातून. न्यायालयाचा अवमान नाही करू शकत, हे सुद्धा बरोबर आहे. आणि राजकीय नेतृत्व असं कुठेही काही दिलेलं नाही आहे. त्यामुळे आपलं उत्तर येतं 1. त्यामुळे आपलं उत्तर येतं ब क ड, पर्याय क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 42, वेगवेगळ्या शैक्षणिक योजना आहेत आणि त्याचा वर्ष विचारला आहे. प्रश्न थोडा किचकट होता, कारण की वर्षासोबत महिनेसुद्धा होते.
एवढा आपण पाठ करत नाही. तर याचा पर्याय क्रमांक 1 हा बरोबर आहे. NIRF नॅशनल इन्स्टिट्यूशनल रँकिंग फ्रेमवर्क सप्टेंबर 2015मध्ये हे जर समजा कुणाला माहिती असतं तर त्याचा पर्याय उत्तर आपोआप निघाले असते. तर त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 43. अहिल्याबाई होळकर मोफत प्रवास योजनेबाबत अयोग्य विधान विचारलं आहे. तर ही स्कीम 1996-97मध्ये सुरू करण्यात आली होती. हे बरोबर आहे. आणि या योजनेचे लाभार्थी हे 5वी ते 8वी वर्गातील विद्यार्थी 12वी वर्गातील विद्यार्थिनी आहेत. बरोबर, ही विद्यार्थिनीसाठीची स्कीम होती. आणि वरील योजनेसाठी शाळेत 50% उपस्थिती आवश्यक आहे. आणि आपल्याला अयोग्य विधान विचारलं आहे. तर ते 50% नसून 75% आहे. त्यामुळे अयोग्य विधान फक्त क, पर्याय क्रमांक 3. नंतर प्रश्न क्रमांक 44. राष्ट्रीय ज्ञान आयोगाने 2009मध्ये जो राष्ट्रीय ज्ञान आयोगाने 2005ला स्थापना झाली होती, 2009ला अहवाल दिला होता त्यांनी. तर राष्ट्रीय ज्ञान आयोगाने ज्ञान प्रारूपाच्या प्रमुख क्षेत्रावर लक्ष केंद्रित केले. तर ते प्रमुख क्षेत्र कुठले होते? तर ॲक्सेस टू नॉलेज बरोबर आहे, नॉलेज क्रिएशन बरोबर आहे, नॉलेज ॲप्लिकेशन बरोबर आहे, नॉलेज एक्सटेन्शन असं काही नव्हतं. त्यामुळे आपलं उत्तर येतं अ, ब, क, पर्याय क्रमांक 3. त्यानंतर प्रश्न क्रमांक 45. एकलव्य मॉडेल निवासी शाळेबाबत योग्य कथनं विचारले आहेत. ही योजना 1998मध्ये सुरू करण्यात आली होती. 97-98मध्ये सुरू करण्यात आली होती, त्यामुळे बरोबर आहे. 2000 साली पहिली शाळा महाराष्ट्रात सुरू करण्यात आली. तर 1997-98मध्ये 4 शाळा सुरू करण्यात आल्या होत्या. एक अमरावतीला, एक नागपूरला, एक नाशिकला आणि एक पालघरला. त्यामुळे 2000मध्ये पहिली शाळा सुरू करण्यात आली होती. विधान चुकीचं आहे. ती आदिवासी विद्यार्थ्यांसाठी उत्कृष्ट संस्था म्हणून कार्यरत आहे. हे पण बरोबर आहे. त्यामुळे याचं उत्तर येतं 3, पर्याय क्रमांक 3 अ, क. 46 नंबरचा प्रश्न. अल्पसंख्याक शैक्षणिक संस्थांसाठी राष्ट्रीय आयोगाची स्थापना 11 डिसेंबर 2006 रोजी झाली. तर मला परफेक्ट तारीख मिळाली नाही, थोडे एफर्ट्स कमी पडले म्हणावं लागेल माझ्यावाले. पण ॲक्ट 2005चा आहे तो. आणि जर बाकी जी माहिती मिळाली होती त्यावरून आपण उत्तरापर्यंत पोचू शकतो. अल्पसंख्याक शैक्षणिक संस्थांसाठी राष्ट्रीय आयोगाचे अध्यक्ष न्यायमूर्ती नरेंद्र कुमार जैन होते. हे विधान चुकीचं आहे. आणि अल्पसंख्याक शैक्षणिक संस्थांसाठी राष्ट्रीय आयोगाचे सदस्य डॉक्टर शाहिद अख्तर व जसपाल सिंह होते. हे विधान बरोबर आहे. त्याच्यामुळे आणि क बरोबर आहे, प चुकीचं आहे. प्रश्न क्रमांक 47. भारतातील राजकीय पक्षांच्या निर्मितीमधील सामाजिक घटकासंदर्भात खालीलपैकी कोणती विधाने बरोबर आहे? भारतीय रिपब्लिकन पक्ष हा सामाजिक जाणीवातून निर्माण झालेला आहे. भारतीय समाज पक्ष, बहुजन समाज पार्टी हा पक्ष सामाजिक जाणीवातून निर्माण झालेला आहे. हे दोन्ही मला विधाने बरोबर वाटतात. आता आयोग काय देतं आहे त्यावर डिपेंड आहे. भारतीय सामाजिक विचारसरणीवर आधारित राजकीय पक्षांची समस्या नगण्य आहे. तसे भारतीय पक्षांना कुठली विचारसरणीच राहिली नाही आहे. त्यामुळे हे बरोबर आहे. अशी जर स्पेशल अशी विचारसरणी नाही कुठल्या पक्षाकडे असली तर ती खूप कमी प्रमाणात आहे. राजकीय पक्षाकडून सामाजिक समता, न्याय, बंधुभाव या मूल्यांचा पाठपुरावा केला जातो. याबद्दल शंका आहे. तर याचं उत्तर मी अ, ब, क, ड असं केलं आहे. आता आयोग काय देईल ती माहिती नाही, बघूया आयोग काय उत्तर देतं. 48 नंबरचा प्रश्न आहे. 1989 ते 2004 या काळातील लोकसभा निवडणुकीमध्ये भारतीय साम्यवादी पक्षाला प्राप्त झालेल्या जागांचा निवडणूक वर्षानुसार उताराचा क्रम लावायचा होता. तर आपण इथे बघू शकता, मी इथे लिहून ठेवलं आहे. तर याचं पर्याय क्रमांक 3 उत्तर आहे. 2004मध्ये त्यांना 43 जागा मिळाल्या होत्या. 1991मध्ये त्या हँडरायटिंग खराब माझी 35, 1989ला 33 आणि 99ला 33. आता हे मला तिथे आठवलं नाही, पण या जागा पाठ करणं अपेक्षित नाही.
पण एक जरी लक्षात आलं असतं की ज्या कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया याचे स्प्लिट झाल्यानंतर जे मार्क्सिस्ट पक्ष आहे CPIM आहे त्याचं वर्चस्व वाढत गेलं आहे आणि जी मेन CPI होती त्याचं वर्चस्व कमी होत गेलं आहे. हे आपण अलीकडे बघत आलो आहोत. आता अलीकडच्या शेवटच्या 2 इलेक्शनमध्ये दोघांच्या जागांमध्ये खूप कमी घडून आले आहे. परंतु 1990 ते 2010पर्यंत CPIM यांनी आपला दबदबा केरळ म्हणा, पश्चिम बंगाल म्हणा या राज्यामध्ये चांगल्या प्रकारे टिकवून ठेवल्यामुळे त्यांच्या लोकसभेमध्ये जागांच्या संख्या बऱ्यापैकी होती. प्रश्न क्रमांक 49. पंडित नेहरूंनी 1952, 57 आणि 62च्या सार्वत्रिक निवडणुकीत भारतीय राष्ट्रीय काँग्रेसला सलगपणे बहुमत मिळवून दिले. बरोबर आहे. काँग्रेस वर्चस्वाला पहिले गंभीर आव्हान 1967मध्ये आले, जेव्हा संयुक्त विरोधी पक्षाने हिंदी पाट्यातील अनेक राज्यावर नियंत्रण मिळवले. हे सुद्धा बरोबर आहे. इंदिरा गांधींनी गरिबी हटावचा नारा देऊन अमेरिकेशी घनिष्ठ संबंध विकसित करायचे होते. आता माझं लॉजिक इथे असे, गरिबी हटावचा नारा आणि अमेरिकेशी घनिष्ठ संबंध यांचा असा कुठे संबंध लागत नाही. त्यामुळे विधान बरोबर आहे, फक्त क नाही. प्रश्न क्रमांक 50 या पाठाचा शेवटचा प्रश्न. समाजवादी काँग्रेस पक्षाबाबत खालीलपैकी अयोग्य विधान विचारा. समाजवादी काँग्रेस म्हणजेच काँग्रेस सोशलिस्ट शरद पवार यांची काँग्रेस आहे. अयोग्य विधान. आता याबद्दल मला एवढं सापडलं नाही, पण मी जे उत्तर टिक केलं होतं पर्याय क्रमांक 4 समाजवादी काँग्रेसने 1985च्या महाराष्ट्र निवडणुकीत 54 जागा जिंकल्या. मी याला चुकीचं म्हणून टिक केलं होतं, पण मला इंटरनेटवर एवढंच मिळालं की त्या वर्षी त्यांनी 54 जागा जिंकल्या होत्या. त्यामुळे याचे उत्तर मला पहिल्या 3 पर्यायांपैकी आहे. चौथा पर्याय नाही आहे. चौथा पर्याय बरोबर आहे, त्यांनी अयोग्य विचारला आहे. तर याबद्दल माहिती मिळाली नाही. मिळाल्यास पुढील व्हिडिओमध्ये नक्की सांगेल. तर ठीक आहे, आज आपण टोटल एकूण 50 प्रश्न बघितले. माझ्या परीने मी उत्तरे पूर्णपणे बरोबर आणण्यासाठी प्रयत्न केला आहे या व्हिडिओमध्ये. आणि यासाठी शासकीय वेबसाईटचा विशेषतः वापर केला आहे आणि इंडियन कॉन्स्टिट्यूशनमधून ओरिजिनल इंडियन कॉन्स्टिट्यूशनमधून व्हेरीफाय केलं. जरी मला पाठ असल्या काही गोष्टी तरीसुद्धा त्या व्हेरीफाय केल्यानंतरच इथे सांगितलं आहे. तर धन्यवाद. पुन्हा भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. आपण 51 ते 100पर्यंत प्रश्न घेऊया. ठीक आहे, थँक्यू.